नमस्कार मित्रांनो, ॲक्वाटिक वर्ल्ड अँड फिश लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण जे चना फिश म्हणजे डोक, मराठीमध्ये डोक बोलतात त्याला, ते आपण पकडले होते. त्या ठिकाणी आजही आपण आलो होतो. इथे एक चेंबर आहे मित्रांनो, आणि इथे पाणी साठलेलं आहे, ओढ्याच्या जवळच आहे हे. आणि ह्या पाण्यामध्ये इंडियन स्नेकहेड म्हणजे चना फिश, मी थोड्या वेळ आधी एक चना पकडलेला आहे मित्रांनो, पाहू शकता. हा हे इंडियन चना फिश, एक चना पकडलेला आहे. काल आपण 3 चना पकडले होते, म्हणजे डोक, मराठीमध्ये याला डोक म्हणतात. आणि इथे भरपूर असे चना फिश आहेत. इथे मॉन्स्टर व्हरायटीमध्ये पण वेगवेगळे फिश आहेत, पाहू शकता. हा छोटासा चना पाहू शकता मित्रांनो. हा पण आपण पकडण्याचा प्रयत्न करूयात, सापडतोय का नाही बघूयात मित्रांनो. दगडामध्ये हायडिंग स्पेस असल्यामुळे चना हे दगडाखाली जाऊन बसतात आणि तसंच सापडत नाहीत लवकर मित्रांनो. पाहूयात सापडला तर. नाही मित्रांनो, हा चना बिळामध्ये गेलेला आहे. इथे बिळं आहेत बरीचशी, पाहू शकता मित्रांनो. हा इथे चना आलेला आहे, आपण पकडण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. छोटा खेकडाही आहे, पाहू शकता. इथे हा चना आपण पकडण्याचा प्रयत्न करूच. पाहू शकता, अत्यंत चतुराईने आणि स्पीडने हा चना इथे आलेला आहे. या पिशवीच्या खाली आपण पाहूया आपल्याला पकडण्यात येतोय का नाही. नाही मित्रांनो, हा खूप हुशार आणि चलाक असा चना आहे. मला वाटत नाही मित्रांनो हा चना आपल्याला सापडेल. पाहू शकता इथेच आहे तो, पाणी गडूळ झाल्यामुळे दिसत नाही आहे, तरीही ट्राय करूया आपण. हो का, हा पाहू शकता इथे आलेला आहे. खूप हुशार असा चना आहे तो. छोटंसंच पिल्लू आहे, पण अगदी खूप चतुराईनं आणि स्पीड. इथेच आहे मित्रांनो चनाचं पिल्लू, पाहू शकता. त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हातावर आलेला आहे मित्रांनो, पाहू शकता. जंप करतं ते. अशा पद्धतीने आपण चनाचं पिल्लू पकडलेलं आहे आणि हे आपण बॉटलमध्ये ठेवणार आहे. अगदी लहान पिल्लू आहे, बोटा एवढं पिल्लू आहे मित्रांनो, माझ्या हातामध्ये आहे. पाहू शकता मित्रांनो, हे आहे चनाचं पिल्लू. अत्यंत चतुराईनं पळतं ते, पाहू शकता. इथं आलेलं आहे आणि त्याला पकडणं एवढं अवघड आहे ना मित्रांनो, तरी आपण हे आहे चनाचं पिल्लू. डोकऱ्या मराठीमध्ये याला असं बोलतात. ते आपण त्या बाटलीमध्ये हे पण ठेवणार आहोत मित्रांनो. मित्रांनो पाहू शकता, यामध्ये चनाचं पिल्लू आणि थोडा मोठा साईजमध्ये चना आपण ठेवलेला आहे. थोड्या वेळाने आपण एका सेंटेक्सच्या ड्रममध्ये तो ठेवूयात. नंतर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवेन.